वाशी येथील तहसील कार्यालयासमोर जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी तालुक्यातील कर्मचारी 14 डिसेंबर पासून बेमुदत संपावर गेले असून त्या संबंधीचे निवेदन तहसीलदार नरसिंग जाधव यांना देण्यात आले। महाराष्ट्र राज्यातील सर्व कर्मचारी 14 डिसेंबर पासून जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी बेमुदत संपावर गेलेत। नागपूर अधिवेशनावर मोर्चामध्ये हे कर्मचारी सहभागी झाले असून त्यांना पाठिंबा म्हणून वाशी तालुक्यातील राज्य सरकारी, निम सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, निदेशक, तलाठी संघटना आणि इतर समन्वय संघटना समितीचे सदस्य या संपामध्ये सहभागी झाले असून एकच मिशन जुनी पेन्शन अशी घोषणा देत त्यांनी परिसर दणाणून सोडला होता। या संपामध्ये तहसील आणि पंचायत समितीचे कर्मचारी सहभागी झाल्याने कामकाज विस्कळीत झाले होते आणि यामुळेच नागरिकांची गैरसोय देखील झाली आहे। शहाजी चेडे, MCN न्यूज, वाशी, धाराशिव। राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना व इतर संघटना यांच्या वतीनं सर्वजण आंदोलनासाठी बसलो आहोत। कारण 1 नोव्हेंबर 2005 पासून पुढे लागलेल्या कर्मचाऱ्यांना NPS नावाची पेन्शन योजना आहे आणि आम्हाला जुनी पेन्शन योजना हवी आहे। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जे कर्मचारी लागलेले आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना आहे। आमच्या सगळ्यांना जुनी पेन्शन योजना हवी आहे। नवीन पेन्शन योजनेमध्ये मिळणारे लाभ हे अत्यंत कमी आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जे पेन्शनचे लाभ कर्मचाऱ्यांना दिले होते हे लाभ NPS मध्ये मिळत नाहीत। NPS मध्ये मिळणारे लाभ हे अत्यंत कमी आहेत। कालच RBIचे गव्हर्नर त्यांनी सांगितलं होतं की जर जुनी पेन्शन योजना दिली तर राज्याचा GDP कमी होईल। तर राज्याचा GDP कसा कमी होईल? अजिबात राज्याचा GDP कमी होणार नाही।